खरं तर महिलांचं कर्तृत्व हे असं थोड्या थडक्यात मोजण्यासारखं नाहीये. आपण अगदी पूर्वीपारपासून बघितलं आलंय आणि आतापर्यंतही बघतोय, तर त्यांचं कर्तृत्व हे आपल्याला पदोपदी जाणवतंय. अशाच एका कर्तृत्ववान महिलेला आज आम्ही निफाडमध्ये भेटायला आलेलो आहोत. माझ्याबरोबर आहेत शकुंतला काकी वाघ. काकी नमस्कार. नमस्कार. आणि छान वाटतंय तुम्हाला भेटून. बाई म्हणून त्यांची ओळख आहे, काकू म्हणून त्यांना या परिसरात जाणतात, काही मामी म्हणून जाणतात. अशा सगळ्याच भूमिकेमधनं सगळ्यांना सांभाळत, घरची शेती सांभाळत, शिक्षण संस्थेचं एवढं मोठं साम्राज्य सांभाळत आज 80 पार केलेल्या सुद्धा काकी अतिशय चिरतरुण आणि उत्साहाने भरलेल्या आपल्याला दिसत आहेत. तर आनंद वाटतोय तुम्हाला भेटून. आणि तुमचं एवढं सगळं जे कार्य चालतं, तर तुमचा दिवस पुरतो का तुम्हाला? नाही पुरत. थोडी ओढ आता नव्हतेच, हो, पण करून घेते मी. कारण लहानपणापासून आईचं पण मी जीवन शेतीचं पाहिलेलं आहे, बरोबर, बाबांचं सामाजिक कार्य पाहिलेलं आहे. आणि त्या प्रेरणेतून ऊर्जा घेऊन मी हे सर्व करत असते. अगदी आटोकाट प्रयत्न करते पूर्ण करण्याचा. आता तुमच्या अनेक भूमिका आहेत. आपण पहिले तुमच्या शेतकरी म्हणून भूमिकेकडे येऊयात की तुम्ही एक महिला शेतकरी आहात. कधीपासून तुम्ही शेती बघताय? मी शेती साधारण 70 सालापासून. बापरे. हो. माझे मिस्टर होते त्यावेळेस माझ्या जोडीला असायचे. नंतर ते मग सहकारात पडले आणि त्यांनी पूर्ण शेतीकडे मग पाठ फिरवली. आणि मी कधीही त्यांना आग्रह केला नाही की बा संसारात मला मदत तुमची झालीच पाहिजे. बरोबर. अर्थात काही गोष्टी अडतही असत, त्या बाबतीत मी त्यांना त्रास द्यायची, पण ते तसं मानण्यातले नव्हतेच. कारण त्यांना पूर्ण त्यांच्या कार्याला वाहून घ्यायचं होतं. सहकार क्षेत्रात ज्यावेळेस ते पडले, त्यातले काही कटू अनुभव घेऊन नंतर त्यांनी काकांचं स्वप्न पूर्ण करण्याचा मानस ठेवला आणि त्याप्रमाणे ते शैक्षणिक क्षेत्रात पडले. आणि शेवटपर्यंत त्यांनी शिक्षणात विकास कसा होईल हेच स्वप्न कान धरून प्रगती केली. बरोबर. पण मग 70 पासून जेव्हा तुम्ही शेती बघताय, तर काय काय बघायला लागतं शेतीचं? म्हणजे तुम्ही ऊसाचं पीक घेता, तुम्ही गहू घेता, तुम्ही मका घेता, तुम्ही द्राक्ष बघता. तर या प्रत्येक पिकाची गरज वेगळी असते, त्याचा काळ वेगळा असतो. हे सगळं टाइम टेबल, सीझन वेगळा असतो. हे कसं बसवतं? हे बसवतो एक तर थोडाफार लहानपणचा अनुभव, आणि नंतर आपले जे शेजारी पाजारी असतात आपल्यापेक्षा वडीलधारे, यांचाही त्या बाबतीत काही सल्ला घेते. त्यानंतर माझ्याकडे वैजापूरकडचे 6 गडी होते, अतिशय चांगले आणि फार शेतीचे ज्ञानी होते. ते अशिक्षित, निरक्षर, पण शेतीचं अतिशय त्यांना ज्ञान होतं. त्यांच्यापासून मी खूप काही शिकले. शेती कशी करायची. म्हणजे आपण शिक्षणाला ओपन असलो, आपण शिकायची तयारी असली तर आपल्याला खूप काही खूप काही जमून जातं. आणि माझं एक उद्दिष्ट होतं की मला प्रत्येक गोष्ट आली पाहिजे. ही माझी लहानपणापासूनची धडपड असायची. आणि त्याच्यामुळे मी पेरून सुद्धा पाहिलं, आऊत हाकून पाहिलं. माझे जुने गडी होते त्यांच्या बरोबर. म्हणजे मला वाटायचं. आणि त्याचबरोबर मला शिक्षण क्षेत्राची आवड होती. त्यानंतर घर जपायची आवड होती. स्वयंपाकाची तर खूपच आवड होती. खाऊ पिऊ घालायची. कारण मी ज्या घरात आले त्या घराचा वारसा मला खूप जपायचा होता. माझ्या सासूबाईंनी अतिशय कष्ट घेतले होते. कारण काकासाहेब वाघांबरोबर जीवन काढायचं म्हणजे सोपी गोष्ट नव्हती. आणि त्यांना अतिशय कष्टप्रद जीवन जगावं लागलं. पण दारी येणारे सगळे मंडळी, नेते मंडळी होती त्या तत्कालीन, फार मोठी पुढारी होते. आणि प्रत्येकाला खाऊ पिऊ घालतच त्या. अगदी त्यांची चूल कधीही विझली नाही. कधीच नाही. एकदा पेटलेली चूल ती तशीच राहत असे. झोपताना शेणाचा गोळा त्या निखाऱ्यात ठेवायचा आणि परत ती चूल फुंकायची. असं त्यांचा शिरस्ता होता. ते मी त्यांचं जीवन पाहिलेलं होतं. बरोबर. म्हणजे तुम्ही तो पण काळ एक बघत आलात की जेव्हा खूप राबता होता, घरात येणारी जाणारी माणसं होती आणि आपल्या घरची परंपरा कशी असते की आदरातिथ्य करायचं, काय करायचं.
चुलीवरचा स्वयंपाक तुम्हाला पण जमला काय? त्याच्यात काय फार अवघड वाटलं अगदी नाही? अगदी लहानपणापासून काहीच नाही वाटलं. चटके बसले विस्तव उडाला तरी पण चूल फुंकली मी चूल पण. फुंकली. हो हो आणि ती आनंदाने फुंकली. अगदी अगदी. कारण इथे आल्यावर पूर्वी गॅसचं पारे होतं, हो. एकच सिलेंडर असायचं. त्याच्या अगोदर तर गॅसही नव्हता, वातीच्या स्टोअर स्वयंपाक बरोबर. करायची, त्यामुळे चूल पेटवावीच लागायची. कारण एवढा स्वयंपाक काही व्हायचाच नाही वातीच्या हो. स्टोअर. आणि लहानपणापासून सवय असल्यामुळं सासरी पण चूल होती, कोळशे होते, शेगड्या होत्या आणि तिथे फार उशिरा गॅस आला, बरोबर. नाशिकला सुद्धा. आता हे सगळं तुम्ही करताय, आता जसं तुम्ही म्हटलं की शेतकऱ्याची भूमिका, जसं तुम्ही म्हटलं की शेती करायची, तर आता शेती करायची म्हणजे दिवसपासून सकाळपासून तुम्हाला त्याच्यात लक्ष हो. घालायला लागतं. हो. आणि त्याच्यासाठी एक तंदुरुस्ती पण लागते, म्हणजे आपल्याला शारीरिक एक लवचिकता, एक काय म्हणूयात आपण, सगळं सहन करण्याची ताकद, उन्हातानात काम करायचंय, पावसात काम करायचंय, अगदी. दिवस रात्र काम करायचंय, हे एक मन, आणि याला मनाची पण खूप मोठी ताकद ताकद लागते. तर ती जिद्द कशी लागते. मिळवली? ती पण मिळवली लहानपणापासून. एक तर मला स्पोर्ट्सची अतिशय आवड होती आणि व्यायामाचा पण वारसा होता घरात. अच्छा. हो. माझे बाबा 80 उलटली तरी रोजचे व्यायाम करत असत. तो एक आदर्श डोळ्यापुढे होता. आणि आई पण शेती करायची, त्यामुळं पहाट पासून ते दिवस सुरू व्हायचा. आणि त्यामुळे ती एक सवय होती पहाट पासून उठायची. मग इथे पण मी तेच चालू केलं. पहाटे उठून गोठा पाहायचा. नंतर स्वयंपाक, मुलांचे शाळा, त्यांना शाळेत पाठवणं आणि नंतर शेतात जाणं. हो, 10:30 पर्यंत मळ्यात गेलंच पाहिजे. तरच काम होईल, नाहीतर अन्यथा नाही. पण आता आपण बघतो काकू की शेतीमध्ये खूप अडचणी येतात. आज आपण बघतो की हवामान बदलतंय, भावांच्या अडचणी असतात. या सगळ्यामधनं तुम्ही काय धीर द्याल की शेतकऱ्यांनी कसं उभं राहावं? शेतकऱ्यांनी असं उभं राहावं की आधुनिक पद्धतीने ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरून आता आपण शेती केली पाहिजे. कारण का, एक असं असायचं की शेतकऱ्याला एकेकाळी अंदाज, म्हणजे ग्रामीण भाषेत सांगायचं झालं तर पिकाचा आटूक होता की याच वेळेस पेरलं पाहिजे आपण, किंवा कुठल्या सीझनला काढलं पाहिजे. लेट झालं तर ते किती लेट. पहिल्या आषाढीला पेरत असत. तो एक अनुभव होता माझा की माझे आजोबा सगळ्यात ज्येष्ठ होते आमच्या मळ्यात. आणि मग कधी पेरायचं तर पहिल्या आषाढी आली की आमचे भाऊबंद सगळे आमच्या अंगणात जमा व्हायचे आणि आमच्या आजोबाला विचारायचे की आषाढीला पांभर धरायची का. पण पुरेसा जर पाऊस नसेल झाला तर दुसऱ्या आषाढीला पेरणी सुरू करायची. आणि दुसऱ्या आषाढी पर्यंत पावसाचा अंदाज जर वाटला नाही तर काय करायचे की शेतात रात्री खोल खड्डा करून मातीत पहार पुरायचे. पहार म्हणजे एक अवजार असतं शेतीला हे करायचं. तर ती पहार पुरायची आणि सकाळी जाऊन पहार काढायची. पहारीला जर घाम आलेला असला तर समजायचं की मातीत मॉइश्चर आहे. आणि बाजरी असं पीक आहे म्हणतात की ते एका मुळीवर जीव धरतं. आणि म्हणून आमच्या त्या भागात बाजऱ्यांचं रानं होती जास्त. तर अशा रीतीने म्हणजे त्यांची ऑब्झर्वेटरी होती. अनुभव हा शिकवत होता. तर हा अंदाज आता राहिला नाही. या आसमानी संकटांमुळं शेतकरी अगदीच नेस्तनाबूत होतोय. कारण एकदा जर गारा पडल्या, खूप पाऊस पडला तर द्राक्षासारख्या मोलामागाच्या पिकांचं अतिशय नुकसान होऊन शेतकरी कमीत कमी 4 ते 5 वर्ष मागे येतो आर्थिक दृष्ट्या. तर तो अंदाज आता करता येत नाहीये. तर त्याला पर्यायी पीक करावं, एकच पीक करू नये. जरी आपल्या द्राक्षाच्या बागा असल्या तरी 2 एकर तरी ऊस ठेवावं का. आणि विहिरींनाही पर्क्युलेशन होतं, कारण ऊसाला फ्लडनी पाणी भरावं नाही, यांनी ड्रीपनी भरू नये. माझे मिस्टर नेहमी सांगायचे की ड्रीप नको, ड्रीपनी पर्क्युलेशन होत नाही विहिरींना पाण्याचं. आपण जर असं पाणी भरलं फ्लडनी तर आपल्याला विहिरीला त्या शेतातून आपल्या वावरातून विहिरीपर्यंत ते पर्क्युलेट होत. म्हणजे खरं तर हे अनुभवाचे बोल आहेत आणि ह्या अनुभवाच्या बोलामधनं खूप काही शिकण्यासारखं आहे, खूप काही
आजच्या तरुण शेतकऱ्यांना घेण्यासारखं पण आहे. आपण असं म्हणतो की एकंदरीतच आयुष्याकडे बघताना आयुष्याच्या खूप रंगछटा आहेत. जसं तुम्ही म्हणालात की शेतकऱ्याला कधी आसमानी संकट येत आहे, पण कधी चांगला बहार येतोय. तसं आपल्या आयुष्यात सगळ्यांच्याच होत असतं. तर या एकंदरीत आयुष्याकडे बघताना तुमच्यातली कवयित्री जी आहे, तुमच्यातलं जे कवी मन आहे, ते आयुष्याला कसं बघतं? ते मी ज्यावेळेस शेतात जाई, मी संपूर्ण दिवस शेतात राहायची. अगदी ऊन पाऊस थंडी याचा मी कधीच विचार नाही केला. आणि जे लेबर माझ्याकडे शेतीत असायचे त्यांच्याशी मी खूप मिळतं जुळतं घेतलं. त्यांच्यात रमायचा खूप प्रयत्न केला. मन नाराज व्हायचं नाही असं नाही, मलाही कधीतरी ते जीवन नको वाटायचं, पण त्याच्याशिवाय मला पर्याय नव्हता. आणि नेटाने मला ते पुढे न्यायचं होतं. माझे मिस्टर सहकारात होते, शैक्षणिक क्षेत्रात ते चांगलं काम करत होते, माझी मुलं शिकायची होती, त्यामुळं मला हे सगळं करणं अगदी भाग होतं. ही मनाशी खुणगाट एकदम. आणि म्हणून त्या गोष्टीने मी उत्साही व्हायची आणि परत नेटाने कामाला लागायची. आणि मग नेचर पाहून गह पाटील माझे चुलते होते, बालकवी गह पाटील, ज्यांनी श्रावण बाळाची कविता लिहिली, ज्यांनी देवा तुझे किती सुंदर आकाश, ते माझे काका. अच्छा, हा, म्हणजे तो वारसा आमच्यात आलेला आहे अगदी. आणि माझी आई चांगलं लिहायची. अच्छा, हो, त्या काळची माझी आई 8वी शिकली. आणि आई चांगलं लिहायची. म्हणजे घरातला हा संस्कार फार महत्वाचा. हो, अतिशय महत्वाचा होता. आणि आई फार विनोदी होती. हो, ती विनोद बुद्धी सुद्धा आमच्यात आईमुळे आलेली असं. पण मग तुम्ही ज्या कविता करता त्यांचे विषय काय असतात? त्याचा विषय असंच निसर्गातलं सहज जाता जाता. पण माझा मेन विषय होता की जात्यावरील ओव्या, ग्रामीण भागातल्या. का ते मला का भावलं? कारण ज्यावेळेस लहान असायची त्यावेळेस चुलत्या काक्या कुणी दळायला लागलं ना, पहाटे उठून जरी घरात कानात आवाज आला ना, आमची अशी एक दंडाळी घर होती भाऊबंधांची. प्लेगच्या काळात गावातले वाडे सोडून माळ्यात राहायला गेले, त्यामुळे असे एक सारखे 7-8 उमरे. त्यामुळे कुणी दळायला बसलं की ते ऐकू यायचं. आणि मी पहिल्यापासून जागसूत, मला असं झोपेचं फारसं हे नाहीये की झोप झालीच पाहिजे असंही नाही, पण जागसूत. आणि मग मी लगेच उठायची आणि तिथे जाऊन त्या ओव्या ऐकायची. मला ते लहानपणापासून खूप छंद ते ओव्या ऐकायचा आणि त्यातला गर्भित अर्थ शोधायचा. की मी म्हणायची इतका सुंदर अर्थ याच्यात आहे, पण ते गावठी म्हणून कोण याला ऍक्सेप्ट करेल का? हे जर आपण कोणाला सांगायला गेलो तर ते त्यांना आवडेल का, हे नेहमी मला वाटायचं. पण त्याच्यात अतिशय सुंदर अर्थ भरलेला असायचा की जो आजच्या मुलींना हिरवा कंदील दाखवेल. बरोबर, असे अर्थ आज त्या ओव्यांमध्ये आहेत. आज मुली तिथे आहारी जातात, मुलांच्या अतिभावनेच्या आहारी जातात. मैत्री निश्चित करा, पण पूर्वीच्या महिला काय म्हणायच्या? वाटेच्या वाट सरा वाटणी जाये उगा, वाटेच्या वाट सरा वाटणी जाये उगा, वाटवरला आंबा नाही तुझ्या जोगा. असं तुम्ही फटकून वागलात तर हा अनर्थ टळेल ना पुढचा, की नाही टळणार? बरोबर, टळेल. मैत्री निश्चित करा, पण ती कितपर्यंत ठेवायची? ती कुठपर्यंत? रस्त्याने चालली पण आशिलाची नार, रस्त्याने चालली आशिलाची नार, हिचा डोईवरी पदर, घाल खाली मान पाप्या नको देऊ तू नदर. म्हणजे हे संस्कार आहे, ही आपली संस्कृती आहे. म्हणून त्याचा गर्भित अर्थ मी नेहमी शोधायचा सतत प्रयत्न केला. की अगदी सीतेच्या वनवासावरची गाणी आहे, रुक्मिणी आणि विठ्ठल वेगळे वेगळे का याच्यावरची सुद्धा गाणी आहेत. हो, सगळी खूप सुंदर सुंदर अशी. म्हणजे आपल्या साहित्यात अख्खं जीवन सगळं मावलेलं आहे. तुळस खूप छान, की सासूरवाशीन तुळशीला सुद्धा विनवते की तुळशीबाई, म्हणजे माझं बाळ तुझ्या मंजिऱ्याखाली सावलीला बसेल तर तुला भरभरून मंजिऱ्या येऊ दे, म्हणजे तुला बहर येऊ दे असं तिचं. नंतर नातवंडावर किती जीव असतो. ज्या
स्त्रीला. पूर्वी घरभर नातवंड असायची, हो आता मोजके असतात, 2 नाही तर 3. सकाळच्या पारी यायची ते काड्या कुड्या, सकाळच्या पारी यायची ते काड्या कुड्या, आणि चिक्या तुझे पाय जशा रेशमाच्या घड्या. क्या बात. म्हणजे तुला माझ्या अंगणात काडी सुद्धा टोचू नये एवढी आजीची इच्छा. म्हणजे त्यातला गर्भित अर्थ फारच सुंदर आहे. 10ची पायतान पडती माझ्या दारी, आणि कुंकाला मोठेपण माझ्या जीवाला. आत्ताच्या बाया म्हणतात का येऊन जाऊन माणसं काळा करून आणतो, मला चहा पाणी करावं लागतं, मला करकट काढावं लागतं, मला भाकरी कराव्या लागतात. ही भावना नव्हती. भावना कुठे केंद्रित होती? तिच्या कुंकवाजवळ केंद्रित होती. माझ्या कुंकवाची पारख कोणी केली, माझ्या कुंकवाची पारख कोणी केली, आणि बापजीनी माझ्या सोनं पाहून चांदी दिली. क्या बात. म्हणजे ही जेव्हा तुम्ही भावना ठेवा, मुली कशा दिशाहीन होतील, भरकटतील का, त्यांच्या फारकती होतील का? नाही होणार. आज जी स्त्री उच्च पदस्थ आहे, उच्च शिक्षित आहे, फारकतीचं प्रमाण किती आहे? वाढतच आहे ना. वाढतंय. याच्यामुळे मला त्या ग्रामीण भागातल्या कविता खूप आवडायची. हो, आणि ठोकळांची पाहुण्यांची कविता ती एक सतत गुणगुणायची. पण त्याच्यावरनं तुम्ही लिहायला सुरुवात केली ना. मी खूप जुळवल्या, अजूनही जुळवते. अगदी असे चालता चालता सुचतात तरी मी करते, करून ठेवते. हो. मोठं माझं घर जसं गोकुळ नांदत, आणि मामुंजीची पुण्याई सासूबाईंचा आशीर्वाद. हे असं मी माझी रेडिओवर मुलाखत दिली होती त्यावेळेस केली होती. बरोबर. पण मग आता तुम्ही हे सगळं एवढं अनुभव संपन्न तुमचं जीवन आहे आपण असं म्हणू, आता तुम्ही त्या मुलांकडे पण बघताय की जे नवीन कॉलेजला येत आहेत. तुम्ही शिक्षणात पण कार्यरत आहात, तुम्ही रोज कॉलेजवर जाता, तिथल्या अडीअडचणी, शिक्षणातल्या अडीअडचणी समजून घेता. या नवीन पिढीला, मग ते मुलं असो मुली असो, आपल्याला एक तर वाटतं, एक तर ते अगदी फोकस्ड आहेत, त्यांना कळतंय काय करायचं, नाही तर ते दिशाहीन झालेले आहेत. तर अशांना तुम्ही काय सल्ला द्याल? अशांना मी एवढाच सल्ला देईल की शिक्षण तिसरा डोळा आहे, आणि शंकराने जर तिसरा डोळा उघडला तर कसं तांडव व्हायचं, तसं आजचं आपलं AI आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, तसं आहे. ते तुम्हाला शिकायचंय. पण आपले संस्कार लेडीजनी, माहेरचे सासरचे दोन्ही मिळून, मुलांनी आपल्या वाडवडिलांचे संस्कार आणि आपली भारतीय संस्कृती जी 5000 वर्षापूर्वीपासून चालत आलेली आहे ती विसरू नका. आकाशाला गवस निघाला, पाय राहू दे ना जमिनीवर. खरंय. मुलींकडे पहा ना तुम्ही, स्त्री म्हणून पहा, पण बहीण म्हणून मनात ठेवा तिला. कारण आज एक मुलगा जर बिनधास्त समाजात सकाळी संध्याकाळी फिरू शकतो, मुलगी का नाही फिरू शकत? मग का तिला वर वाढायचं? हे मुलांनी शिकलं पाहिजे. बरोबर. शिवाजी महाराजांनी काय केलं, संभाजींनी काय केलं, आपण फक्त त्यांचे नारेच हे करतो. पण त्यावेळेस त्यांनी मनगटात तलवारी धरल्या, त्यांची मनगट तेवढी सबळ होती म्हणून. आणि अत्याचार, माय भगिनींवर झालेला अत्याचार त्यांनी दूर केला. गुलामगिरीतून तर सोडवलाच आपल्याला, तो वादच नाही. मग आता मुलींकडे पाहताना आणि त्यांच्यावर अत्याचार होत असताना मुलांची मनगट का शिवशिवत नाही की नाही आपण मुलींवर, महिलांवर अत्याचार होऊ द्यायचा नाही, ही भावना किंवा ही मानसिकता आज मुलांमध्ये का बरं येत नाही, जी पूर्वीची होती. आणि पूर्वी जाच होता. अस्तुरी जलम काय घातला मेल्यानं, डोळ्यावर डापन बैल मारला तेल्यानं. हे जरी होतं, जाच होता, कष्ट होते, पण समाजातील पुरुष स्त्रीच्या शिलाला जपत होते. एखादी स्त्री रस्त्याने एकटी चालली, अंधार पडला असेल तर तो पुरुष तिला तिच्या घरापर्यंत सुखरूप पोचवत. आणि समाजाचाही असा विश्वास होता की तिला पोचवायला आलेला माणूस तो वाईट नाही, तो तिचा रक्षण करता म्हणून माझ्या घरापर्यंत आलाय. हा विश्वास सुद्धा महत्वाचा आहे की नाही? पण आज समाजात आपल्याला ते दोन्ही दिसत नाही. आणि
मुलींनी आपल्याला स्वतःला जपायला शिकलं पाहिजे हो. ठीक आहे, ती शारीरिक कमकुवत आहे मुलापेक्षा, बुद्धी चातुर्यानी म्हणा किंवा वेळ पाळणं म्हणा किंवा समूहानी जाणं म्हणा. नको जाऊ तू एकटी दुखती, तुला भीती आहे ना, मग नको जाऊ तू थोडी एकटी काळजी दुखती. घ्यायला हरकत नाही. हा, आणि मग घडून गेल्यावर तिच्यासाठी मेणबत्त्या जाळत बसायच्या. मग त्या अगोदर तू हे का जपत नाही की नाही, तमाम समाजातल्या माता आहेत, भगिनी आहेत ह्या माझ्या, आणि आपण तिचं संरक्षण. ठीक आहे, एखाद दुसरी केस घडणं अगदी बरोबर हे आहे. खरंच म्हणजे मला गंमत वाटतेय की तुम्ही एका काळापासून आज नव्या युगापर्यंत बोलताय. तुम्ही तो काळ बोलताय की जेव्हा सगळ्याच संस्कारांनी परिपूर्ण संपन्न असलेलं एक घर होतं, आणि आज आपण बघतोय तर त्या या तरुण पिढीकडे येऊन बघतोय आणि तितके समृद्ध तुमचे विचार तेव्हाचे पण आहे आणि आताचे पण आहे. त्याला तुम्ही छानशी सांगड घालू शकताय, हे खूप विशेष आहे. मला असं वाटतं या अशा सगळ्या व्यक्तिमत्वांकडनं आपल्याला खूप सारं शिकण्यासारखं आहे. काकू सकाळी उठतात, त्यांचा व्यायाम करतात, मेडिटेशन करतात, एकीकडे स्वयंपाक करतात, घरच्या गड्यांना जेव घालतात, येणाऱ्या जाणाऱ्यांचा अवभगत करतात, आणि हे करण्यानंतर लगेचच त्यांची शेतीची कामं करण्याची तयारी असते. 80 वर्षाचं पुढे त्यांचं वय आहे, पण कुठेही तुम्हाला त्या थकलेल्या दिसत नाहीत. त्यांचं वक्तृत्व कौशल्य तुम्ही आता बघितलंच आहे, अतिशय उत्तम आहे. हे वाचन दांडगा असल्याचाच हा एक द्योतक आपल्याला दिसतो. कमी पडतो वाचन कमी पडतं, आणि अनुभव जास्त. अनुभव घेण्याची एक ताकद आहे, ती सवय आहे, तो एक खुलेपणा आहे, शिकण्याचा एक खुलेपणा आहे. याच्यातून समृद्ध झालेलं हे जीवन आहे. मी तर आली एकटी राहायला आली आणि मग करमायचं नाही, मग मी गावातल्या महिलांमध्ये मिसळण्याचा खूप प्रयत्न केला. प्रसंगी लग्नाच्या पुऱ्या करायला जाणं, हळदीला जाणं, साखरपुड्याला जाणं, त्यांच्याबरोबर गाणे म्हणणं, लग्नाला जाणं, हे सुरू केलं. सामाजिक कार्य पण तेवढंच मोठं झालं. आणि शेती तर त्या सांभाळतातच आहे, मोठी शेती आहे त्या सांभाळतात आहे, पण शैक्षणिक संस्था आहे आणि त्यामध्ये मुलांना दिशा द्यायचं, शिक्षकांना दिशा द्यायचं, हे खूप मोठं काम करतायत. नेटाने त्या शिक्षण संस्थेत पण लक्ष घालू नये, हे करताना समाजाकडे सुद्धा त्यांचं लक्ष आहे. समाजाला दिशा द्यायचंही त्या काम करतायत. त्यांची लेखणी चालतीये, त्यांचं वक्तृत्व चालतंय, आणि तुम्ही बघितलातच आहे की त्या बोलतात तर आपण ऐकत राहावं असं वाटतं. त्याच्यातला अर्थ आपल्याला चांगल्यापर्यंत आपल्यापर्यंत पोचतो. त्याच्यामुळे असे व्यक्तिमत्व आज आपल्या अवतीभोवती आहेत आणि त्यांच्याकडनं खूप सारं शिकण्यासारखं आहे. मला वाटतं हे आपलं भाग्यच आहे. काकू, तुम्ही आज देशदूतच्या या निमित्ताने आमच्याशी खूप छान गप्पा मारल्यात. एक परिपूर्ण असा जीवनाचा ओघ तुमच्याकडनं आम्हाला समजायला सोपं झालं, आणि तुमचे विचार निश्चितच या तरुण पिढीला प्रेरित करतील, तुमचं आयुष्य या तरुण पिढीला प्रेरित करतील, अशीच आशा आम्ही बाळगतो. धन्यवाद. नमस्कार.